समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. जमली बर्थडेला आमच्या भाईच्या वाढदिवसाला, हे पोरही जमली बर्थडेला भाईच्या वाढदिवसाला. आहे माणूस लय तो ग्रेट, आहे माणूस लय तो ग्रेट. बर चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. बर चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. भावाचा बर्थडे जसा काही फेस्टिवल आहे पुढे तो एक पाऊले. जमली बर्थडेला लोक पॉवरफुल, सारे घेती होत्याची भेट, सारे घेती होत्याची भेट. बर चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. बर चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. भावाचा बर्थडे सेलिब्रेट. बर चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. हा उत्साह आहे, आनंद आहे, लोकांचं प्रेम आहे, आपुलकी आहे. गेल्या अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. आणि एरवी मी कुणाचाही फोन आलं तर फोन आल्यानंतर त्यांचं मी काम करतो. तो कोण आहे, कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, कुठल्या गावातला आहे, कुठल्या वाडीतला आहे, कुठल्या शहरातल्या, कुठल्या सोसायटीचं, हा कसलाही भेदभाव विचारपूस न करता केवळ समोरून आलेल्या फोनवरची व्यथा ऐकायची, कैफियत ऐकायची आणि चुटकीसची त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे. लोकांना माझ्याबद्दलचं वेगळं कुतूहल आहे. ज्यांनी मला पाहिलं नाही, ज्यांनी मला बघितलं नाही, प्रत्यक्ष भेट दिली नाही, भेट झाली नाही, पण त्यांची माझ्याकडनं फोनवर कामं झालीत, त्या लोकांना भेटण्यासाठी आजचा दिवस आहे. आणि आज त्याच्यामुळे इतकी लोक तुम्ही पाहताय की लोक आवर्जून मला फोन करतायत. महाराष्ट्र राज्यातून अनेक नामवंतांचे मला फोन येत आहेत. आताच पद्मजाताई फेनांनी सुद्धा मला फोन करून मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी माझ्यासाठी एक गीत गायलं. खरं तर 2 महिन्यापूर्वी त्यांच्या 92 वर्षाच्या आई गेल्या. ते दुःख त्यांना असताना सुद्धा पद्मजाताईंनी मला छोटा भाऊ म्हणून शुभेच्छा दिल्या. गायक नचिकेत देसाई असतील, त्यांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्राचे कुमार कदम असतील किंवा नाशिकच्या लक्ष्मीताई वांगणकर गायिका असतील, अनेक नामवंतांचे म्हणजे शेकडो नामवंतांची जशी नावं घ्यायला गेलं तर खूप वय होतील. पण या नामवंतांबरोबर पनवेलच्या तलागाळातील लोक येऊन मला भेटत आहेत. पत्रकार सगळ्यात जास्त मला भेटायला यायला लागलेत. म्हणजे कुठंतरी बदल होतोय की पूर्वी एक खांबी ज्याला म्हणूया की वतनदारी होती, ती वतनदारी आता कुठंतरी तुटायला लागली आणि लोक सत्य जाणायला लागलेत. त्याच्यामुळं रायगड जिल्ह्यातून आणि ह्या पनवेल तालुक्यातून विशेषतः माझ्यावर माझे लोक प्रेम व्यक्त करतायत. त्यांच्या ऋणानुबंधात कायम राहील, त्यांचं स्मरण राहील, त्यांचं आठवण राहील आणि त्यांच्या प्रेमात राहून मी त्यांची सेवा करेन. त्या गुणवत्तेचा तो आहेच. मी असं म्हणतो नेहमी की ज्या क्लॅरिटीने तो काम करतो
ज्या स्वच्छतेने तो काम करतो, ज्या पारदर्शकतेने तो काम करतो, असं काम कोणीही लोकांचं करत नाही. आणि म्हणून मी ज्याला आजच्या निमित्ताने आशीर्वाद देतो की बहुत जनासी आधार तू हो, यशवंत हो आणि कृपावंत हो. लोकांची कृपा संपादन कर आणि लोकांवरही कृपा कर. भगवंतानी तुला आशीर्वाद दिलेले आहेत. दत्त सांप्रदायिक आहेस, दीक्षावान आहेस, त्यामुळे तुझं आचरण जे आहे, वैयक्तिक आचरण जे आहे, ज्याला राजकारणामध्ये फार महत्त्व आहे, का ते त्या आचरणाला तू एक पात्र आहेस आणि त्या आचरणाला स्मरून तू सगळं वागतोस, करतोस. म्हणून माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या पक्षाकडून त्याला मनापासून शुभेच्छा.